अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे? महिलांनी, विशेष करून महिलांनी ह्या चुका करू नये मित्रांनो। वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी ह्या चुका अजिबात करायच्या नाही मित्रांनो। हे बघा, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलचा सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल, आणि व्हिडिओला एक लाईक करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। हे बघा, वट पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी ह्या चुका करू नये। हे बघा, सर्वात पहिली चूक म्हणजे कोणती आहे? हे बघा मित्रांनो, या दिवशी चुकूनही महिलांनी निळ्या किंवा काळ्या किंवा तपकरी जांभळ्या किंवा पांढऱ्या ह्या रंगाची साडी कधीही परिधान करू नये मित्रांनो। महिलांनी सहसा लाल रंगाची साडी परिधान करावी मित्रांनो पूजाच्या वेळेस, आणि हिरव्या बांगड्या तर अजिबात घालू नये मित्रांनो। फक्त आणि फक्त लाल रंगाची साडी परिधान करायची आहे महिलांनी। खूप खूप शुभ आहे मित्रांनो। आणि ह्या दिवशी चुकूनही केस कापू नये महिलांनी, नखे सुद्धा कापू नये, म्हणजे घरातील कोणत्याही सदस्याने केस कापू नये किंवा नखे सुद्धा कापू नये वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी मित्रांनो। हे बघा, जर तुम्ही ह्या दिवशी वट पौर्णिमेच्या दिवशी उपवास करत असेल तर तुम्ही कथा जरूर ऐकावी महिलांनो। आपण जर उपवास केलेला असेल तर आपल्याला कथा जरूर ऐकायची आहे। म्हणून कथा जर आपण वाचत आहे तर आपण संपूर्ण कथा वाचायची आहे आणि ऐकायची सुद्धा आहे। मध्ये कथा सोडून आपल्याला निघून जायचे नाही, त्यामुळे आपल्याला संपूर्ण कथा ऐकायची आहे। या दिवशी वट पौर्णिमेच्या दिवशी प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे, आणि प्रदक्षिणा घालायच्याच आहेच तर आहेत। त्या दिवशी आपण प्रदक्षिणा घालू। महिलांनी आपण प्रदक्षिणा घालताना कुणाला हात लागणार नाही, कुणाला पाय लागणार नाही, याची आपण दक्षता काळजी घ्यायची आहे महिलांनो। आपण जर कुणाला प्रदक्षिणा घालत आहोत तेव्हा आपला हात किंवा पाय जर एखाद्या महिलाला लागला तर आपल्याला पूजेचे फळ मिळणार नाही मित्रांनो, त्यामुळे आपली पूजा व्यर्थ जाईल। त्यामुळे आपण प्रदक्षिणा घालत असताना कुणालाही आपला पाय लागणार नाही याची खूप खूप काळजी घ्यायची आहे मित्रांनो। आणि महिलांनो, हे बघा, या दिवशी कुणालाही शिवीगाळ करू नका, या दिवशी कुणाचाही अपमान करू नका। कोणीही मोठे असेल मित्रांनो आपल्यापेक्षा त्यांचाही अपमान करू नका, त्यांना घरामध्ये सुद्धा शिवीगाळ करू नका। आणि ह्या दिवशी अशुद्ध आणि अपवित्र राहा महिलांनो। या दिवशी चुकूनही जोडीदाराशी भांडणं करू नका। ह्या दिवशी जे जोडीदारासोबत जे भांडण करेल तो आयुष्यभर भांडणच करणार आहे मित्रांनो। या दिवशी जोडीदारासोबत साथ देणारी शपथ घ्यायची आहे, म्हणजे एकमेकांची साथ देणार आहे याची शपथ घ्यायची आहे जोडीदारासोबत, म्हणजे महिलांनी मित्रांनो। हे बघा, या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामाशिक अन्न सुद्धा खायचे नाही। कुणीही घरामध्ये या दिवशी वट पौर्णिमेच्या दिवशी तामाशिक अन्न घरामध्ये आणायचे पण नाहीये, आणि घरामध्ये बनवायचे नाहीये, घरामध्ये खायचे पण नाही। आपल्याला घरामध्ये अपवित्र वातावरण घरामध्ये निर्माण करायचं नाही, पवित्र वातावरण आपल्याला घरामध्ये पाहिजे महिलांनो या दिवशी। आणि हे बघा, आपल्याला काय करायचं आहे महिलांनो, आपल्याला आपल्या जर जोडीदारासोबत आपले भांडणं वादावाद जर होत असेल मित्रांनो, तर या पवित्र दिवशी, या पवित्र वेळेवर, या पवित्र योगावर आपल्याला एक पवित्र उपाय करायचा आहे। बघा, आपल्या समाजामध्ये, फॅमिलीमध्ये आपल्या पती पत्नींचे जर भांडणं होत असेल तर त्यासाठी आपल्याला एक आवश्यक उपाय करायचा आहे। बघा महिलांनो, आपल्याला फक्त आणि फक्त 11 वडाचे पाने आहे मित्रांनो, महिलांनो 11 वडाच्या पानाला आपल्याला कुकू हळदी लावायची आहे। या दिवशी 11 वडाच्या पानांना कुकू हळदी लावायची आहे, आणि त्या वडाचे, आपण ज्या वडाची पूजा करत आहोत त्याच वडाच्या
पानांना 11 पानांना आपल्याला कुकू हळदी लावायची आहे, आपली मनातील इच्छा बोलायची आहे आणि 11 प्रदक्षिणा आपल्याला वडाच्या झाडाला घालायचे आहे महिलांनो. हे बघा, जोडीदाराचे जे भांडणं होत असेल ते संपूर्ण वर्षासाठी भांडणं थांबून जाईल. हा प्रभावी दिवस आहे, हा प्रभावी उपाय आहे. प्रत्येक महिलांनी करायचा म्हणजे करायचाच आहे. हा प्रभावी दिवस, प्रभावी योग, प्रभावी वेळ आहे. या दिवशी प्रत्येक महिलांनी हा उपाय करायचा आहे. म्हणजे कसा 11 पानाला कुकू हळदी लावायची आहे आणि पूजा करायची आहे. आपली प्रार्थना जी आहे, आपल्याला जे पाहिजे ते आपण बोलून दाखवायचे आहे. 11 प्रदक्षिणा ज्या वडाला आपण पानांना कुकू हळदी लावलेले आहेत त्याच वडाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे महिलांनो. आणि आपल्या आयुष्यभर आपल्या जोडीदाराशी आपले पटेल, आपल्या त्याच्यासोबत आपले भांडणं होणार नाही. पती पत्नीमध्ये भांडणं, दुरावा जो आहे तो संपूर्ण निघून जाईल. आणि ह्या दिवशी आपल्याला ब्राह्मणांना, जे ब्राह्मण आहेत त्यांना आपल्याला फळ दान करायचे आहे. फळ म्हणजे केळी असू शकते, आंबे असू शकते, जे आपल्याकडे फळ आहे ते आपल्याला ब्राह्मणांना दान करायचं आहे. या दिवशी खूप दान केलेने आपण जर दान केले तर आपल्याला खूप चांगले फळ मिळेल, खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतील महिलांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.